असे बरेचसे उदाहरण आहेत बरं का. आणि काही काही जण देवाची भक्ती करतात, काही काला देव प्रसन्न होतो, काही काला देव प्रसन्न होतो का नाही होतो महाराज. पण देवाची भक्ती करत असताना गोडी भाजी पूजा नाही केली पाहिजे बरं का. भक्ती करत असताना चांगलीच केली पाहिजे बरं का. कारण भक्ती करत असताना आमच्या शबरी मातेसारखी केली पाहिजे. शबरी मातेने सुद्धा कशी देवाची भक्ती केली, कशी केली महाराज. तुम्हाला एक दृष्टांत उदाहरण सांगतो. भिल्ल समाजाची शबरी माता, रामायणामध्ये गोड कथा आहे बरं का. भिल्ल समाजाची शबरी माता होती, तिचं राजाची कन्या होती आणि राजाची कन्या असल्यामुळे तिचं लगीन ठरलं. आणि लगीन ठरल्याच्या नंतर शबरी मातेने सर्व आपल्या मैत्रिणीला बोलून घेतलं. मैत्रिणीला बोलून घेतल्याच्या नंतर शबरी माता म्हणाली, हे बघा माझं उद्या लगीन होईल आणि लगीन झाल्याच्या नंतर पुन्हा मी सासरी जाईन तर येणं होतं की नाही मला माहित नाही, म्हणून मला हे एकदा सगळं गाव पाहून जायचे. शबरी माताला मैत्रिणी म्हणाले, ठीक आहे. मेलाच्या बाहेर पडले आणि मेलाच्या बाहेर पडताच त्यांना एक हजारो बोकड्यांचं दावण दिसलं. हजारो बोकड्यांचं दावण दिसल्याच्या नंतर शबरी माता मैत्रिणीला सांगते, हे जे हजारो बोकड्यांचं जे दावण आहे ना ते कशा करताय, हे जे हजारो बोकड्यांचं जे दावण आहे ते कशा करताय. मैत्रिणी सांगतात की उद्या तुझं लग्न होणार आहे आणि लग्नामध्ये जे मंडळी येणार आहेत ना त्यांना याची भाजी करून द्यायची. शबरी मातेच्या डोळ्यामधून पाणी आलं. शबरी माता म्हणते, का हो दुसरी कशाची भाजी केली तर जमणार नाही का. शबरी मातेच्या मैत्रिणी म्हणतात, नाही नाही दुसरी कशाची भाजी केली तर जमणार नाही, कारण आपला समाज भिल्ल आहे आणि भिल्ल समाजामध्ये ही परंपरा आहे, दुसरी कशाची भाजी केली तर जमणार नाही. शबरी मातेच्या डोळ्यामधून पाणी आलं. शबरी माता म्हणाली, अरे आपल्या एकटीच्या जर जीवासाठी हजारो बोकड्यांचं जर दावून जात आहे ना तर लगीन करून काही उपयोग नाही बरं का. एकटीच्या जीवासाठी हजारो बोकड्यांचं दावून जात असेल तर काही उपयोग नाही. शबरी माता रडत रडत मेहलामध्ये आली, मेहलामध्ये रडू लागली. आणि शबरी माता रडत असताना तिच्या मनात एक विचार आला आणि ती म्हणाली, आपले वडील तर राजा आहेत आणि आपले वडील हट्टी आहेत आणि लगीन केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे शबरी माता पळून जायचा निर्णय घेतला. रात्रीच्या वेळ होते, रात्रीच्या वेळी शबरी माता जंगलाने पळू लागली. आणि शबरी माता जंगलाने पळत असताना सगळं त्या शबरी मातेच्या मागे सैन्य लागलं होतं, कारण राजाची कन्या होती महाराज. भरपूर सैन्य होतं. सगळं सैन्य त्या शबरी मातेच्या मागे लागलं. कशामुळं, शबरी मातेला सापडाय शोधायला. सगळे सैन्य जंगलामध्ये. शबरी मातेला कळलं आपल्या मागे सैन्य लागलंय, त्याच्यामुळे शबरी मातेने लपायला जागा बघितली. आणि लपायला जागा बघत असताना बऱ्याचशा दिवसाचा एक मेलेला उंट पडलेला होता. त्या शबरी मातेने त्या उंटापाशी 3 दिवस 3 रात्र काढल्या बरं का. 3 दिवस 3 रात्र. सैनिक छिनबारापासून उपजायचे, कारण पुढे जरी जायचा प्रयत्न केला ना तर बेशुद्ध होऊन पडायची, इतका दुर्गंध येत होता. पण शबरी मातेने 3 दिवस 3 रात्र काढल्या आणि 4थ्या दिवशी रात्री पुन्हा पळून जायचा निर्णय घेतला. शबरी माता 4थ्या दिवशी रात्री पळत असताना शबरी माता एका मातंग ऋषींच्या आश्रमावर गेली. आणि मातंग ऋषींच्या आश्रमावरती आल्याच्या नंतर शबरी मातेचं नित्यक्रम पाठ करायचं, झाडून घ्यायचं, सडा टाकायचा, रांगोळी काढायची, नित्यक्रम चालत असायचा. एके दिवशी मातंग ऋषीने सर्व आपल्या शिष्यांना बोलून घेतला. आणि शिष्याला बोलून घेतल्याच्या नंतर मातंग ऋषी ह्या शिष्यांना विचारतात की रोज पहाटे कोणतरी उठून झाडून घेतं, रांगोळी काढतंय, कोण आहे ते मला सांगा, मला त्याला आशीर्वाद द्यायचा आहे. शिष्य म्हणाले, गुरुजी आमच्यामधून कोणीच नाही. ठीक आहे. एके दिवशी मातंग ऋषी जागे राहिले आणि जागे राहिल्याच्या नंतर पाठी झाडूचा आवाज येऊ लागला. आणि झाडूचा आवाज येत असताना मातंग ऋषी त्या शबरी मातेजवळ जातात आणि शबरी मातेला विचारतात, बाळ तू कोण आहेस. शबरी माता सर्व काही झालेली कहाणी सांगते. आणि कहाणी सांगितल्याच्या नंतर शबरी मातेच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागलं. हातामध्ये झाडू, फार म्हातारी झालेली शबरी माता, केस पांढरे झालेले त्या शबरी मातेच्या, आणि रडत होती शबरी माता. रडण्याचं कारण एवढंच आहे की शबरी मातेला वाटत होतं की मातंग ऋषी आपल्याला आशीर्वाद द्यायच्या ऐवजी नक्की श्राप देतील. पण सगळी कहाणी सांगितल्याच्या नंतर मातंग ऋषी म्हणतात, हे बघ तू ह्या आश्रमाची जर सेवा करत राहशील ना, देवाची जर तू भक्ती करत राहशील ना तर नक्कीच तुला देव सांभाळीन, जा तुझं सुखी आणि समाधानी राहशील, असा आशीर्वाद दिला. आणि मातंग ऋषी निघून गेले. मातंग ऋषी निघून गेल्याच्या नंतर ही शबरी मातेचा नित्यक्रम, पाठ उठणं, झाडून घेणं, रांगोळी टाकणं, सडा टाळणं, हा नित्यक्रम चालायचा. आणि नित्यक्रम चालत असताना ज्या दिवशी शबरी मातेला राम भेटायला होते ना, रामाची भक्ती करायची शबरी माता. आणि ज्या दिवशी शबरी मातेला राम भेटायला यायचे होते ना त्या दिवशी शबरी मातेने रामाला खायला बोर
आम्हाला खायला दिले. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की एवढा मोठा जगाचा चालक मालक आणि एवढ्या मोठ्या भगवान परमात्म्यानं जर भिल्ल समाजाच्या शबरी मातेचे उष्टी बोरं जर खाल्लेत ना तर त्या नामामध्ये किती ताकद असेल. ऐका महिमा